हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे रूपचंद फिश आणलाय. तर रूपचंद फिश आपण कटिंग करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलं आहे. तर आता आपण मॅरिनेट करून घेऊया. लिंबू लावते, अर्धा लिंबू मी पिळून घेतलाय. रूपचंद मासा आपण हा घेतलाय, त्याला लिंबू लावून घेऊया. तर आपण अर्धा लिंबू लावून घेतला आणि अर्धा टीस्पून मीठ लावून घेऊया. तर मीठ आणि लिंबू लावून आपण अर्ध्या तासासाठी ठेवूया साईडला. तर हा आपला रूपचंद मासा आहे, त्याला आपण ना मगाशी मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे. याला थोडासा असा बघा रेड कलर असतो, असा हलकासा. इथे बघा, हा रेड कलर आहे बघा, त्याला काळा आणि रेड. आता आपण मसाले लावून घेऊया त्याला. आपण आहे ना आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं, थोडंसं खोबरं टाकलेलं, अगदी 1-2 चमचे. आणि त्याच्यामध्ये ना तिरफळा टाकलेलं 1-2. तर आता ना हे पेस्ट लावून घेऊया याला. आता जो मसाला आपण वाटून घेतलाय, म्हणजे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि तिरफळा, तर हा सगळं मसाला लावून घेते मी. म्हणजे जे वाटण आहे ते सगळ्या तुकड्यांना मी लावून घेते. छान मॅरिनेट करूया आपण, 5-10 मिनटं तरी करूया. दोन टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आगरी मसाला आणि अर्धा टीस्पून हळद. थोडंसं मीठ घेते, पहिले मी लावलेलं आहे म्हणून थोडंसंच घेतलं. तर मी इथे चिंचेचा कोळ बनवलाय. इथे मी 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ घेतला, म्हणजे चिंचेची प्युरी घेतली.
आता फिश आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत इथे वरती लावायसाठी आपण कवर तयार करायसाठी पीठ आणि रवा घेतला आहे. तर आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून आपण रवा घेतला आहे. छान मिक्स करून घेऊया आपण. तर इथे 2 टेबलस्पूनच्या वरती तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या. 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचलेल्या. छान मस्त गोल्डन फ्राय करून घेऊया लसूण गोल्डन रंगावर. आता सर्व तुकडे आपण पिठामध्ये घोळवून फ्राय करून घेऊया मस्त. आता मस्त कुरकुरीत असं आपला फिश फ्राय झालेला आहे. तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, फ्रेंड्सबरोबर शेअर करा, हाईप करायला विसरू नका आणि कमेंट अवश्य करा. धन्यवाद.